श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोश्वान क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। आई भगवती महालक्ष्मी मातेचा आणि नारायण स्वामींचा संवाद आपण श्रवण करतोय। नारायण स्वामींचं दिव्य चरित्राचं अवगाहन करत असताना भगवती माग 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 म्हटल्यानंतर काय मागितलं नारायण स्वामींनी? नृसिंह सरस्वती दत्तात्रेयांची शीघ्रातिशीघ्र कृपा व्हावी। आईनं तथास्तु म्हणून शब्दोच्चार केला, पण एक प्रेमाची अट पुढे ठेवली की करवीर क्षेत्रात येऊन तुझ्या गोड गळ्यातून मला तू गाणं ऐकवायचंस, तू भजन सेवा करायचीस। महाराजांनी तो शब्द मान्य केला। नारायण शास्त्रींनी आता ओढ वाढू लागली। वैकुंठ तुल्य असणाऱ्या पवित्रतम अशा नरसोबाच्या वाडीला गुरु महाराजांकडून झालेल्या अंतःप्रेरणेने नारायण शास्त्रींनी असा निर्णय घेतला, आता कात्यायनीच्या डोंगरावरची आपली सेवा पुरे इथेच करूया, आता आपण नृसिंहवाडीला जाऊया। नृसिंह सरस्वती राहिले ती जागा म्हणून नृसिंहवाडी असं नाव। आता खेड्यापाड्यातल्या लोकांना एवढं नृसिंहवाडी असा शब्दोच्चार कुठे जमणार? म्हणून आपल्या महाराष्ट्राची पद्धत आहे, खंडोबा, ज्योतिबा, विठोबा, विठ्ठल म्हणलं तरी विठोबा, बा 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 म्हणायची एक सवय आहे, आपुलकी वाटते। तसं नृसिंह न म्हणता नरसोबा असं म्हटलं की आवडीचं वाटतं। मग वाडी कुठली? नृसिंहवाडी असं न म्हणता नृसिंहालाच ग्राम्य भाषेत नरसोबा असं म्हणतात। नरसोबाच्या वाडीला जाऊया। हे नरसोबाची वाडी हे फार विलक्षण क्षेत्र आहे। हे क्षेत्र जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही फिरा, परंतु नृसिंहवाडी सारखं क्षेत्रच दुसरं पाहायला मिळणार नाही। तिथे साक्षात दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार, प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज आणि द्वितीय अवतार परम कृपाळू श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी 12 वर्ष तपश्चर्या करून आपले दिव्य चरण ज्या ठिकाणी ठेवले ती दिव्य जागा म्हणजे नृसिंहवाडी, नृसिंह वाटिका, किंवा अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर नरसोबाची वाडी। आणि या नरसोबाच्या वाडीला गुरु महाराजांनी म्हणजे नृसिंह सरस्वतींनीच नारायण शास्त्रींना प्रेरणा दिली की आता कोल्हापूर सोडून तू वाडीत सेवेसाठी ये, तुला चतुर्थाश्रम स्वीकारायचा आहे ना, तू इथे ये। बघा, कोल्हापूर संस्थानच्या अधिपतींचे वाडीतले उपाध्ये जे होते, म्हणजे कोल्हापूरच्या राजघराण्याचे जे उपाध्ये होते, राजोपाध्ये ही ज्यांना पदवी होती, ते आबाभट पुजारी नावाचे पुजारी जे होते, यांच्या घरात नृसिंहवाडीत आल्यानंतर नारायण शास्त्री पहिल्या प्रथम जे आले ते आबाभट पुजारी यांच्या घरात आले। वाडीतील राजोपाध्ये हेच शास्त्री बुवांचे उपाध्ये होते। हे जे राजोपाध्ये पुजारी होते, वाडीत सर्व मंडळी पुजारी मंडळी, त्यापैकी हे जे राजोपाध्ये पुजारी हे नारायण शास्त्रींचे उपाध्ये होते। राजोपाध्ये जे आहेत या घराण्याकडेच उपाध्यपणा आहे, तो मान त्यांना आहे। विधुर अवस्थेतले म्हणजे एकीकडे पत्नी वारले, असंग स्थितीत आहेत, संन्यास घ्यायची दिशा हळूहळू तयार होते, अशा विरक्त अवस्थेतले शास्त्री बुवा गुरूंच्या सेवेमध्ये निमग्न झाले। लक्षात घ्या, गुरु महाराजांच्या सेवेत निमग्न झाले, नृसिंहवाडीला आले। नृसिंहवाडीतल्या श्रीचरणांच्या पादुकांची ती पूजेची एकंदरीत ती उपासना पद्धती पाहिली आणि शास्त्री बुवांच्या चित्ताला एवढं समाधान लाभलं, वाहवा रे वाहवा, हे क्षेत्रच काही विलक्षण आहे, हे क्षेत्रच काही दिव्य आहे, हे दत्तात्रेयांचे चरणच अलौकिक आहेत। बघा,
औदुंबर कल्पवृक्ष कामधेनुश्च संगमः चिंतामणी गुरोः पादौ दुर्लभम भुवनत्रये. औदुंबर सारखा कल्पवृक्ष आहे, कामधेनुश्च संगमः, चिंतामणी रूपाने साक्षात श्रीचरण आहेत, कामधेनूच्या रूपाने संगम आहे, कृष्णा पंचगंगा संगम आहे, आणि इथे चिंतामणी स्वरूपात साक्षात दत्तात्रेयांचे श्रीचरण आहेत. काय पाहिजे हो? 3 दुर्लभ गोष्टी इथे सुलभ आहेत वाडीतल्या लोकांना आणि नृसिंहवाडीतल्या येणाऱ्या दत्तभक्तांना. अत्यानंद झाला. शास्त्री बुवांना आनंदाची पराकाष्ठा त्यांची जी झालेली होती. नृसिंहवाडीत दत्तात्रेयांच्या सान्निध्यानी जी भावजागृती सुरू झाली, इथं येण्यानंच मी कृतकृत्य झालो असं वाटू लागलं. बघा, लक्षात घ्या, दत्तात्रेयांचं ही राजधानी आहे. लक्षात घ्या, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. टेंबे स्वामी महाराज म्हणतात, मी संपूर्ण भारत फिरलो, पायी फिरलो, सर्वत्र गेलो, पण सगळ्या क्षेत्र पाहिल्यानंतर मी छातीठोकपणे सांगू शकतो की ही जी कृष्णा आणि वेण्णा आणि इकडून वाहणाऱ्या शिवा, भद्रा, भोगावती या ज्या पंच नद्या ज्या गुरुचरित्रात वर्णन केल्यात, या सप्त नद्यांच्या संगमावरचं हे जे दिव्य स्थान आहे नृसिंहवाडी, या क्षेत्रासारखं क्षेत्र अन्य कुठे पाहायला मिळणार नाही. महाराज म्हणतात, नरसोबाची वाडी जे लोकमान्या, कृष्णा तीरा शोभवीती सुधन्या, अन्या तैसी देखिली म्यानसाची, श्री दत्तांची राजधानी सुखाची. कृष्णा पंचगंगेची ही जी ठिकाणी दत्तात्रेयांचे चरण आहेत ना, ही साक्षात राजधानी आहे, राजधानी. आणि राजधानीतले हे राजाधिराज सद्गुरुराज नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरणांचा आश्रय जे जे जीव घेतात, जे जीव यांच्या चरणारविंदी येऊन नतमस्तक होतात, शरणागत भाव ठेवून सेवा करतात, तो कोणीही असो त्याचं परम कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. नारायण स्वामी महाराज त्या ठिकाणी आले. काय घडलं नृसिंहवाडीत आल्यानंतर? काय आयुष्याला एक वळण मिळालं? कसा कृपानुग्रह झाला परम कृपाळू नृसिंह सरस्वतींचा? आपण हे रसाळ चरित्र क्रमाक्रमाने ऐकूयाच. आज इथेच वाणीला विराम देऊ. त्या जगदोद्धार करणाऱ्या दत्तात्रेयांच्या दिव्य चरणांचं नृसिंहवाडीतल्या आजच्या दिवशी स्मरण करू. श्रीमन नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायीन असं म्हणून प्रार्थना करू नारायण स्वामींची, आणि अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं आजच्या दिवशी पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.